आज आपण इथे आळूवडी बनवताना आळूच्या पानांचा जरासुद्धा रोल न करता ही आळूवडी बनवणार आहोत। जर पहिल्यांदा तुम्ही आळूवडी बनवत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट बनवताल अशी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे। चला रेसिपीला सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला इथे मोजून 5 पानं एवढी आळूची पानं घ्यायची आहेत। इथे काळ्या देठाची पानं घ्यायची म्हणजे ते जास्त खाजरी नसतात। आता काय करायचं आपल्याला, ही देठ जे असतात किंवा याच्या ज्या शिरा असतात ना थोड्या जाडसर असतात, त्यामुळे चाकूच्या साहाय्याने सुरुवातीला आपल्या शिरा मी जसं तुम्हाला इथे दाखवते तशा हलक्या हाताने ह्याला काढून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं, आपली पानं सॉफ्ट होतात आणि त्यामुळे वडी बनवायला सुद्धा आणि कट करायला सुद्धा सोपी जाते। त्याच्यासाठी सुरुवातीला कधीही पानं घेतल्यानंतर सुरुवातीला त्याच्या ह्या शिरा असतात ना हलक्या जेवढ्या जमतील तेवढ्या चाकूने काढून घ्यायच्या। नंतर पान स्वच्छ धुवून सुती कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि आपल्याला वडी बनवायला सुद्धा सोपी जाते। ह्याच प्रोसेसने इथे मी 5 पानं घेतली आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं आपण पीठ लावून याचा रोल अजिबात बनवणार नाही, तर मी इथे तुम्हाला दाखवते ना अगदी ह्या पद्धतीने साधा सोपा पानांचा रोल बनवून घ्यायचा आहे। कशासाठी तर चला मी तेही तुम्हाला पुढे दाखवणार आहे। रोल बनवल्यानंतर काय होतं की हात थोडा साईडला गेला की रोल निसटतो। अशा वेळेस ना जिथे आपण रोल पॅक केलेला आहे तिथे हाताने हलक्यासा दाबून धरायचा आणि पुढच्या साईडने चाकूच्या साहाय्याने पातळ अशी ही पानं कापून घ्यायची। एकदम पातळ स्लाइडमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। जेवढी शक्य आहे तितकी तुम्ही पातळ कट करून घ्या। आता ही रोल बनवायला खरंच खूप सोपं आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही आळूवडी बनवून तयार करू शकता। जर पानाला तुम्ही पीठ लावून जर ती पानाचा रोल करायचा म्हणलं तर काय होतं, कधी पातळ पीठ होतं कधी दाट होतं आणि त्यामुळे आपली आळूवडी परफेक्ट होत नाही। त्याच्यासाठी ही अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होती। आता इथे पातळ अशा स्लाइडमध्ये सगळी पानं व्यवस्थित आपली कट करून झालेली आहेत। आता ही पानं आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया। त्याच्यासाठी आपल्याला पसरट असं एखादं भांडं घ्यायचं, म्हणजे एखादा बाउल घ्यायचा। याच्यामध्ये आपल्याला जेवढी पानं घेतलेली ना त्या पानाच्या अकॉर्डिंग तेवढेच चमचा आपल्याला बेसन घ्यायचं आहे। तर 5 पानांसाठी पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे एवढं बेसन घ्यायचं। बेसन कसं घ्यायचं तर चमचा काटोकाट भरून घ्यायचा आहे, एवढं आपल्याला बेसन 5 चमचे घ्यायचं आहे। बरोबर क्रिप्सी पण थोडासा येण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत। इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी सुद्धा चालेल, त्यांनी सुद्धा अधिक प्रमाणात क्रिप्सीपणा येऊ शकतो किंवा येतो। आता 1 चमचा तिखट लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळदी पावडर घ्यायची, बरोबर 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि 1 चुटकी एवढं हिंग घालायचं आहे। हिंगामुळे फ्लेवर खूप छान येतो। आता इथे जिरे पूड अर्धा चमचा घेतलेली आहे, तुमच्याकडे असेल तर धने पूड सुद्धा 1 चमचा वापरा। चवीनुसार 2 चमचे मीठ घातलेलं आहे। गरम पाण्यामध्ये भिजाई घातलेले चिंचेचा कोळ 2 चमचे आणि अर्धा ते 1 चमचा एवढं गूळ घातलेला आहे। बऱ्याच वेळेस जेवढे आपण इथे चिंच घेतली त्याच्यापेक्षा डबल प्रमाणात गूळ वापरतो, जर तुम्हाला आवडत अधिक असेल तर। इथे मी थोडा कमी प्रमाणात वापरला। ही कट केलेली पानं आहेत ना याच्यामध्ये घालायची आणि चिंचेचा कोळ घातल्यामुळे ओलसरपणा असतो, सुरुवातीला अगदी तसंच छान असं मळून घ्यायचं। नंतर अगदी हातावरती थोडं थोडं पाणी करून त्याच्यावर शिंतोडे मारून हे पीठ भिजवायचं आहे। एकदम पाणी वापरायचं नाहीये, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आणि ती वाफवताना सुद्धा व्यवस्थित वाफत नाही। त्याच्यामुळे अगदी थोडे थोडे शिंतोडे मारतच तुम्ही हे पाणी वापरा, त्यामुळे पीठ आपल्याला कसं भिजतंय हे परफेक्ट समजतं। एकदम कधीही पाणी वापरायचं नाही। पीठ भिजवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे, एकदम सैलसर आहे, अगदी आपल्याला असंच हवं आहे। आता हे भिजलेले पीठ आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया। तर त्यासाठी आपल्याला 1 ग्लास लागणार आहे। असा उभा ग्लास हवा, म्हणजे एकूल एक वरती ते खालीपर्यंत, नसेल तर अशी एखादी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल। माझ्याकडे ग्लास आहे तर मी ग्लासचाच वापर करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटी किंवा तुमच्याकडे अनेक दुसरा प्रकारचा कोणता ग्लास असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल। सुरुवातीला तेल घालायचं आणि ब्रशनी छान असं ह्या ग्लासला पूर्ण तेलाने ग्रेस करून घ्यायचं आहे। या प्रोसेसमुळे काय होतं, जेव्हा आपण वडी वाफवण्यासाठी ठेवू ना तेव्हा ती अजिबात ग्लासला चिटकणार नाहीये। त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला खालून ते वरतीपर्यंत पूर्ण तेलाने सगळं आपल्याला ह्याला ग्रेस करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला करायचं आहे काय तर तिळाने कोटिंग करायचे आहे। यामुळे ना वडी दिसायला खरंच खूप सुंदर दिसते आणि तिळाचा मान ह्या आळूवडीला असतो, हे तुम्हाला तर माहितीच असेल। त्यामुळे पूर्ण आपल्याला ह्या ग्लासमध्ये तीळ टाकायचे आहेत। तेलामुळे ते सगळे साईडने सुद्धा छान चिटकून बसतात, कोटिंग एकदम परफेक्ट होती। आता असं झाल्यानंतर काय करायचं, हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपल्याला घ्यायचं आहे। अगदी गोळा कसा घेतो ना तसं घ्यायचं
आणि आपल्याला ह्या ग्लासमध्ये ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने हलक्या हाताने प्रेस करूनच आपल्याला याला खाली ढकलायचं आहे. जास्त दाबू नका, नाहीतर ना काय होईल की वडी व्यवस्थित वाफली जाणार नाही आतपर्यंत. त्यामुळे अगदी हलक्या हाताने दाबून दाबून छान व्यवस्थित त्याला सेट करून घ्या, अगदी आपल्याला हवं तसं. नंतर तुम्हाला आवडत असतील अजून तीळ तर वरच्या साईडने सुद्धा थोडंसं तीळ टाकून ह्याला कोटिंग करून घ्या. दिसायला खरंच खूप छान दिसते. मी इथे थोडे टाकलेले आहेत. आता इथे आपल्याला वडीसाठी ग्लास रेडी झालेला आहे. चला तर मी इथे गरम पाणी कराय पातेल्यात अगोदर ठेवले होते. स्टँड नाही म्हणून वाटी ठेवून त्याच्यावर एक डिश ठेवली. आता याच्यावरती ग्लास ठेवून वरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं आपल्याला हे अगदी मीडियम गॅसवर वाफवायचं आहे. सुरुवातीला फुल गॅसवर पाणी कडकडीत गरम केल्यानंतर ना मी याच्यावर ठेवलं होतं. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं वाफलेलं आहे. हाताला अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे परफेक्ट आपलं हे वाफवून झालेलं आहे. थंड होण्यासाठी आपण याला खाली काढून ठेवूया. सगळं थंड होऊ द्या. थंड पूर्ण ग्लास झाल्यानंतरच तो आपल्याला याच्यातून बाहेर काढायचा आहे. सुरुवातीला काय करायचं, चाकू घ्यायचा आणि साईड फक्त इथे छान अशा हलक्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे कसं की आपला हा जो वडीचा जो ही सर्कल म्हणजे रोल आहे ना तो व्यवस्थित बाहेर येईल. नंतर ना असा एखादा चगदा घ्या आणि त्याच्यावरती ना हलक्या हाताने पाठीमागून टॅप टॅप करा आणि अलगद असा हा ना आपला सर्कल म्हणजेच हा आळूवडीचा गोल आहे ना तो बाजूला निघतो. तुम्ही पाहू शकता छान असा वाफवून तयार झालेला आहे. एकदम आतमधून ना एकदम खुसखुशीत झालेला आहे. कट करताना सुद्धा अगदी सोपा होतं. फक्त एक गोष्ट राहू द्या लक्षात की पूर्ण आपल्याला थंड पाहिजे. जर गरम असताना कट करताना तर ही तुटते. त्याच्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही याला कट करा. अगदी तुम्ही पाहू शकता छान अशा याच्या वड्यासुद्धा पडत आहेत. आहे ना अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी ही रेसिपी. बनवायला सुद्धा सोपी आहे. जर तुम्ही पानाला पीठ लावून त्याचा रोल करचाल तर कधी कधी काय होतं, पातळ पीठ होतं, कधी दाट होतं, रोल व्यवस्थित होत नाही, वाफला जात नाही, त्यामुळे वडी परफेक्ट होत नाही. पण जर तुम्ही या पद्धतीने बनवचाल ना तर तुमच्यासाठी एकदम साधी सोपी आणि पटकन तयार होणार आहे. आता इथे तुमच्यासाठी जर तुम्हाला तळायची असेल तर तेलात तळा आणि जर तेलामध्ये तळायची नसेल तर माझ्यासारखे असे शॅलो फ्राय करा. सुरुवातीला इथे ना तव्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं. नंतर चमच्याने पूर्ण तव्याला तेलाने ग्रेस करून घ्यायचं. आता ही जर तुम्हाला तेल कमी खायचं असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन आहे. पण हां, जर आळूवडी तुम्हाला जास्त कुरकुरीत आणि तळलेलीच हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलात तळली तरी सुद्धा चालेल. मी इथे शॅलो फ्राय करत आहे, त्यामुळे सगळ्या वड्या जेवढ्या बसतात तेवढ्या इथे मी तव्यावरती ठेवून घेणार आहे. नंतर न काय करणार आहे, वरनं सुद्धा अगदी हलकासा अर्धा चमचा एवढंच तेल घालणार आहे. यामुळे तेल कमी पितात आणि व्यवस्थित क्रिस्पी सुद्धा होतात. जर तुम्हाला तळलेले हवे असतील तर तुम्ही तळून नक्कीच घेऊ शकता. आता पलटायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर यायला सुरू झालेला आहे आणि जागासुद्धा झालेली आहे. आता या जागेमध्ये राहिलेल्या वड्या ठेवून घेऊया आणि आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडनी छान अशा ह्याला भाजायच्या आहेत. फक्त भाजताना ना वरच्या साईडनी अगदी थोडंसं चमच्याने तेल सोडलेलं आहे. जास्त तेलांचा वापर अजिबात केलेला नाही आणि खरपूस अशा आपल्याला मीडियम गॅसवरती दोन्ही साईडने भाजायच्या आहेत. आता इथे माझ्याकडे हा लोखंडी तवा आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर तुम्ही त्याचा वापर करा आणि तुमच्याकडे लोखंडी असेल तरीसुद्धा करा, कारण लोखंडी तव्यावर अशा वड्यांना छान शॅलो फ्राय केलेला खरंच खूप खमंग आणि टेस्टी खरपूस लागतात. सगळ्या वड्या तयार आहेत. मी इथे तुम्हाला सर्व करून दाखवते. एकदम क्रिस्पी अशा बनवून तयार झालेल्या आहेत. दोन्ही साईडनी हलका ब्राऊन कलर होईपर्यंत छान अशा मी भाजून घेतलेल्या आहेत. तळताना सुद्धा अगदी असा कलर येईपर्यंत तळा, म्हणजे त्या आतून सुद्धा वरून सुद्धा पूर्ण क्रिस्पी होतात आणि खायला सुद्धा खरंच खूप छान लागतात. आता तुम्हाला ही आळूवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक नक्की करा.